बटाटे घेताना असे मोठ्या साईजचे घ्यायचे म्हणजे चिप्स मोठे होतील. चिप्स करताना बटाटा नेहमी पुढच्या साईडलाच खेचायचा. असं दोन्ही साईडला खे करायचं नाही तर बटाट्याचे तुकडे होऊ शकतात. फक्त पुढच्या साईडला प्रेस करायचा जेणेकरून आपले असे मोठे मोठे चिप्स पडतील. जास्त पातळ चिप्स करायचे नाहीत, असे थोडे जाड ठेवायचे. चिप्स करून झाले की लगेच पाण्यात टाकून घ्यायचे नाहीतर ते लाल पडतील. असं पाण्यात टाकून घेतलं आमचे सगळे वेपर्स करून झालेले आहेत. आता ते वेपर्स आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुताना व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे धुवायचं. म्हणजे बटाट्याला जे काही आपण चिप्स केल्यानंतर जे स्टार्च असतात ते सगळे निघून जातील. स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून झालं की आता आपण त्याला शिजवून घेणार. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम करायला ठेवलं त्यासाठी मी मीठ आणि तुरटी घेतली आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तुरटी फिरवून घ्यायची. येईपर्यंत वाट बघायची. लवकर आली त्याच्यामध्ये आपण चिप्स टाकून द्यायचे. एका पातेल्यात बसत होतं त्यामुळे मी दुसऱ्या पातेल्यात थोडे चिप्स शिजायला ठेवले. सुकायला घालणार होतो. कारण आमच्या घरात बऱ्यापैकी सकाळच्या टाईममध्ये 12-1 पर्यंत ऊन असतं. त्याच्यामुळं ऊन अंतरून आम्ही सगळेजण घरात एक जवळ टाका थोडं पुरण घालत घेतले. व्यवस्थित बसा की खाली बस पटकन होऊन गेले. पटकन सुकायला घालते. ते सगळ्यात मोठं काम असतं चिप्स सुकायला घालणे. सगळ्यांनी मदत केली त्यामुळे ते पटकन होऊन गेलं. 2 दिवस हे चिप्स कडक उन्हामध्ये वाळवून घेतले. आपले चिप्स वाळून तयार आहेत.